वेलकम. दापोडे टीमचा एक अतिशय मजबूत खेळाडू म्हणून ज्याची उल्लेख करतोय राजन पाटील. आणि राजन पाटीलसाठी एक माहिती सांगू होती, कमीत कमी 3च्या नंतर तरी सामना लागेल. जुनी तलवार आहे, पण धार असं वाटते की नवीनच बनवलेली आहे, फॅक्टरीमधून बनवून आणलेली आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. चला पंच आपण विनंती असेल की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू महेश काबूरकर पाहतोय आपण की चेंडूला टर्न केलंय आणि पहिले चेंडूच्या मात्र निश्चित अतिशय वेगात एक सिंगल दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण. आणि 2 धावा इथं मात्र सहज कंप्लीट होताना पाहतोय. व्यक्तिगत खातं उघडतोय स्वतःच महेश काबूकर आणि टीमचं सुद्धा खातं उघडते या 2 धावेनी. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तिसरी रात्र पाहतोय आपण आणि जालिंदर दादा सुद्धा आमच्यासोबत 4 वाजेपर्यंत येत असतात. यावेळेस पाहता हा चेंडू चांगला होता, पाहता आपण टर्न करण्याचा प्रयत्न, आपण चेंडूने बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगली चेंडूची हाताळणी करतोय बॉलर. तर पहिला आपण इथं मात्र निश्चित मारा करतोय बजरंग. 12 वाजून 15 मिनिटांनी मॅच सुरुवात झालेली आहे आणि 12 वाजून 25 मिनिटांनी हा सामना संपला पाहिजेत. यावेळेस पता पुलचा फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक मात्र दुरून येतोय. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. खातं उघडल्या गेले तर मात्र पाहतोय की धावसंख्या 3. याच पताकडचा फटका चांगला आहे, पण 2 क्षेत्राच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करताना इकडे तिकडे चोहीकडे धावा मिळतील खूप जास्त पाहतोय आपण. या चेंडूवर धावा किती आहेत पंच निश्चित सुनील मात्रे सर आम्हाला सांगेल. पंजा ओपन झालाय. धावा 5. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण 8. याच पता फटका चांगला आहे, उडवले चेंडूला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एवन जोडी स्टँडला हा जाऊन चेंडू लागतोय. एका टप्प्याने चौकार.
चला पंच, आपण खेळाडू चर्चा करू नका, आपण वॉर्निंग द्यायची आहे. आपण चर्चा केल्यानंतर कसं होईल? पंच सुनील मात्रे सर, आपण भाऊ पाटीलकडे इशारा करायचा आहे. वाटतं की विकेट किपर कडे आपण लक्ष द्यायचं आहे. विकेट किपरच्या हातात हँड ग्लोव्ज आहे का हे चेक करायचं आपल्याला. तर सज्ज होताना यात पाहता फक्त दिशा दिली, चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय आपण गली क्षेत्राकडे डीपमध्ये, आणि फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय, धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 15. वीर आणि दापुडे टीमचं आगमन झालेलं आहे. दुर्वा स्वागत आहे आपलं. राईटामध्ये विकेट सज्ज होताना टॅप केले चेंडूला, फक्त छोट्या बेटचा वापर केला होता, टर्न केले चेंडू मात्र पाहतोय आपण कव्हर डीपमध्ये. लेफ्ट हँड राहून द विकेट पाहतोय आपण. यास्पता फाईन फटका पाहतोय आपण. लॉंग लेग कडे अतिशय वेगात चेंडू सरकताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपण पाहतोय. आणि इथं मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते, ती विक्रम स्फोट वडूनगर टीमची बिनबाद 18. चांगली सुरुवात पाहतोय आपण. या पाहता हा चेंडू चांगला होता, अतिशय चांगला चेंडू होता. अपरकट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू. मानाजी मात्र चांगली बॉलिंग करतोय. आतापर्यंत पाहिलं आपण 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय. जय हनुमान सानगाव टीमनी प्रथम नाणेफेक जिंकून इथं मात्र या सामन्यात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडा षटक ओव्हर थ्रो झाला होता, त्यामध्ये पंजाब ओपन झाला होता. त्यानंतर मानाजी मात्र अतिशय सुरेख बॉलिंग करताना या षटकामध्ये. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. आउट ऑफ विकेटच्या बाहेर चेंडूचा टप्पा आहे, म्हणजे नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा. आता मात्र आमचे स्कोरर मोटरमॅन बनताना पाहतोय. रेल्वे फाटकवर जेव्हा रेल्वे येते तेव्हा आता सिग्नल दाखवताना पाहतोय आपण मेन पंच भाऊ पाटील फुल एन्जॉय करताना. तिसरी रात्र. अल्पेश की तो बात ही अलग आहे, अंदाज अपना अपना. थोड्याशा क्षणासाठी फरार झालेत आमचे स्कोरर अल्पेश. हा चेंडू मात्र अजून परत टाकावा लागेल, चुकीची लाईन हाताळल्या गेली. यावेळेस मात्र पाहतोय की आपण हा चेंडू मात्र दरम्यान पाहतोय आपण अलिबाग वाईटचा इशारा येतोय. अलिबाग येतं एक खूप मोठं व्यक्तिमत्व पाहतोय आपण. इताडे ग्रुप ग्रामपंचायती विद्यमान डॅशिंग आणि यंग नेतृत्व, विद्यमान सरपंच आदरणीय जगन सेठ साहेब
पाटील हे या स्पर्धेचा आनंद घेताना अलिबाग येथून आणि त्यांनी खास या स्पर्धेसाठी खास करून 40+ टीम वडगट संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। तसेच त्यांच्या समेत आदरणीय अमने ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुरेन दलवी साहेब, तसेच विद्यमान उपसरपंच किरवली गावाचे, आणि क्या बात आहे, किरवली गावाचा आमचा एक बुलंद आवाज आमचे मित्र पाहतोय की आपण अजय घरत माझ्या समेत आहे, राकेश दिगाडकर साहेब हे सुद्धा अलिबाग आहे आणि अलिबागमध्ये या सामन्यात आनंद घेताना त्यानंतर माजी उपसरपंच आमने सुदाम दलवी साहेब आणि त्यानंतर सुभाष दलवी साहेब, त्यानंतर विशाल बजाके उद्योगपती किरवली हे सर्व मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला। यावेळेस पात्रा फटका चांगला आहे की फसला आहे, अतिशय सुरेख फटका, इशारा काहीले पाहायचा आहे आणि मला वाटतं की खेळाडूंनी हात वरती केले म्हणजे पंचाला सुद्धा हात वरती करावं लागेल। आलाय हा षटकार। मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलखंद केलवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा। स्लॉक स्वीपचा फटका फटलाय आणि इथं मात्र निश्चित आता मी तर म्हणेन की अजय क्षेत्ररक्षण चांगलं आहे, पण तर वयाचा जर विचार केला पण त्या हिशोबानं अतिशय अप्रतिम प्रयत्न केला होता। तर धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना पहिले 4 चेंडूवर फक्त 4, त्यानंतर मात्र 2 चेंडूवर धावा खर्च करतोय मानाजी होलसेलमध्ये, धावसंख्या 29। परत पाहतोय की आपण अलिबाग येथून यंग आणि डॅशिंग त्या पंचक्रोशीतला एक बुलंद आवाज जिनकी हे शान व हे जगन सेठ, विद्यमान सरपंच इताडे ग्रामपंचायतचे, त्यांच्या समेत तो सदस्य आमणे ग्रामपंचायतचे सुरेन दलवी साहेब, विद्यमान उपसरपंच किरोली गावाचे कानबान शान राकेश दिगाडकर, त्यांच्या समेत माजी उपसरपंच आमणे सुभाष दलवी साहेब आणि तसेच उद्योगपती किरोली गावाचे विशाल बजाके आनंद लुटताना पाहतोय आपण। फुल एन्जॉय आणि या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत अलिबाग येथून। वाटते की मध्यरात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि फुल एन्जॉय करताना आपण सुद्धा एन्जॉय करतोय 40+ टीमच्या माध्यमातून। दूरस्थ नजर जर टाकले आपण शेकोट्या पेटलेले आहेत। एकीकडे पाहतोय आपण भिना टीमचे काही खेळाडू तलावाच्या किनारी शेकोटी टेकून अजून थंडीचा आनंद दुगणा करताना, गुलाबी थंडी आणि डोंगरावर, आणि दादाचं आगमन झालंय। आत्ताच आम्ही चर्चा केली होती रोहित यांच्या समेत की पप्पा कुठे आहे आणि पप्पाचं आगमन। कमलाकर पाटील स्वागत आहे। 12 तारीखला ठीक 4:30 नाटक पाहायला विसरू नका। कल्याणच्या आचार्य यात्रेमध्ये जर तिकीट कोणाला लागत असेल तर आपण आता तिथं तिकीट बुक करू शकता, जमिनीचा पैसा। आणि दादानी इथं मात्र क्रिकेटसाठी 5 का 2% डिस्काउंट सुद्धा दिले तिकीटमध्ये, हे आपण त्याचा आनंद घेऊ शकता। अतिशय लोकप्रिय नाटक, कॉमेंट्री पॅनलला अजय तिकीट दिलेले फ्री आहे, तुला 50 पण दिले असते चालेल। अल्पेश गायकवाड यावेळेस पाहता चेंडू चांगला आहे। पाहतोय मित्रांनो आपला एक क्रिकेटर्स उच्च कोटीचा भरारी घेतोय, त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण तिकीट खरेदी करा आणि त्यांचं जो भविष्य आहे त्यांना अजून आपण आशीर्वाद देऊया की दादाचं इथून नाही तर अजून चांगले नाटक, मराठीचा बुलंद आवाज, यासाठी आपण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे। एक अलाउन्स आहे 12 तारीखला जी एक जमिनीचा पैसा 12 तारीखला जी एक जमिनीचा पैसा नाटक होणार आचार्य कल्याण येथे सुभाष पेंडा जवळ, जर या टीमच्या कुठल्याही संघाने फायनल मारली तर त्या संघाला इथं मात्र 11 तिकीट फ्रीमध्ये देण्यात येईल। जोरदार टाळ्या, 12 तिकीट, जोरदार टाळ्या निश्चित आपण कमलाकर दादासाठी वाजूया। ज्यावेळेस पात्र टर्न केले पाहते आपण लॉंगॉन क्षेत्राकडे, फक्त आणि फक्त एक सिंगल, धावसंख्येत भर पडते।
धावसंख्या पुढे सरकते, मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते ते आता मात्र 32. फुलाजी यांचं चांगलं षटक. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1 आणि आता मात्र 4 चेंडूवर 3. दोन्ही बॅटरची स्थिती हीच आहे. मानाजीने सुद्धा 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केली, ते आता मात्र 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय फुलाजी. दोन्ही बंधू आहेत. चांगला चेंडू, पुलचा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी इथे मात्र करेल काय? डेंजर अँड थ्रो जातोय. इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर बाद होतोय. हिम्मत चौगुले यांचं मी क्षेत्ररक्षक पाहिलं. सर्दीचा महिना आहे, खोकला लागणारच. अधूनमधून डीजे सुद्धा खूप छान धून वाजवताना, पण दरम्यान पाहतो की आपण हिम्मत चौगुले यांची चर्चा करत होतो. पीसीच्या टुर्नामेंटमध्ये काय क्षेत्ररक्षण, उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण केलं होतं. रामदास म्हात्रे साहेब पाहतोय आपण. ओम साई पिशे मी उल्लेख केला होता, खूप मोठं प्रेम. आणि आमचे आदर्श शिक्षक मधुकर दादा. वाटते की अजून बरेचसे आणि पिशेगावचा रोहिदास पाटील. 3 दिवस फुल एन्जॉय. आणि जर आपल्याला 31 डिसेंबर साजरा करायचा असेल तर आपण पिशेला जाऊन क्रिकेट खेळायचं आहे. फुल टॉस, पण इथं मात्र पाहतोय की आपण नो बॉलचा इशारा होतोय. स्कोरलेग पंचाच्या माध्यमातून बिमर चेंडूची हाताळणी. आणि तशीच घटना घडते काय तर पाहायचे, ज्या प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये आपण षटक हाताळलं होतं. रिप्ले नाही आहे दादा, जर पंचाला वाटलं तर पंच घेऊ शकतात. त्याने तिसे पंच. चला पण चला मी चेक करतोय. आमचे तिसरे पंच आहेत, टेन्शन नका घेऊ एवढा. नो बॉलचा इशारा येतोय. तर धावसंख्या जर पहिले आपण धावपल करू तर मात्र पाहतोय की आपण 30 षटक प्रगतीपथावर. आणि या बॉलिंग मात्र पहिल्या 4 चेंडूपर्यंत आतापर्यंत 3ही बॉलरनी चांगले चेंडू हाताळले, पण 5व्या चेंडूनंतर मात्र धावेचा वेग कायम आहे. ओहो, हा फटका अतिशय अफाट आहे. षटकार. तर अजून एक मागडं षटक इथं मात्र समाप्तीचा इशारा येतोय. आणि आता जर पाहिलं आपण पहिले 4 चेंडूवर अतिशय अप्रतिम बॉलिंग, त्यानंतर मात्र 2 चेंडूवर स्वेर धावा.
धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर तब्बल इथं मात्र मला वाटते की 41 धावा धावपलकावर आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. विक्रम स्पोर्ट वडूनगर टीम जबरदस्त बॅटिंग करताना पाहतोय आपण. आणि अजून बारक्या मला वाटते खेळायला आला नाही आहे आणि बारक्या सर्वात लोकप्रिय खेळाडू 40+मध्ये चमकदार कामगिरी करणारा. पण आता मात्र बारक्या यांची कामगिरी तेवढी छान होत नाही टीम वडूनगर संघासाठी. आणि सातत्याने अजय कुठेही चांगल्या खेळाडूचं प्रत्येक वर्ष नसतोय. चढ उतार प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येतोय. आज पाहतोय की आपण नंबर 1 संघ घोडसीट संघ आहे ऑल. जर विचार केला आपण आज एक सामना अतिशय चांगला पाहिला पण एकतर्फी सामना रंगला होता. असं वाटलं होतं की साई स्पोर्ट खारबाव संघ खूप चांगली कामगिरी करेल. पॉवर हिटर बॅटर करण पाटील यांचं खराब प्रदर्शन पाहिलं आपण या सामन्यामध्ये. आणि काल त्याच खेळाडूंनी मात्र वाघबिल सारख्या तगड्या संघाच्या अगेन्स्ट षटकाराचा पाऊस पडला होता आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. चला वेळ कमी घ्या. सातत्याने आम्ही सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे कारण की यानंतर अजून तब्बल 3 सामने खेळायचे बाकी आहेत. एक 2 3 म्हणजे जवळपास सकाळ आपण पाहणार आहोत. सकाळ टू सकाळ डबल ड्युटी कल्पेश दादा. आणि भिवंडी टेनिस क्रिकेट हेच आहे. मग सकाळचे 4 वाजो की मग रात्रीचे 12 वाजो तुम्हाला पब्लिक तेवढीच दिसणार. पाहतोय आपण पॅक क्राऊड अजून. निलेश मोहन स्टँड पाहतोय आपण. त्यानंतर एवन स्टॅटमध्ये थोडंसं आता मांदियाळी पाहायला मिळते पण शेकोडी तिकडं चालू आहे आणि त्याच आसऱ्यामध्ये बसले आहेत. डोंगरीवर पाहतोय आपण. मला वाटतं की 5-50 पाठी राखे. आणि खराब क्षेत्ररक्षण चेंडूला मात्र निघून गेलाय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. आणि टॉस बॉक्समध्ये मात्र पाहतोय की हॉटेल मराठा पंजाबमध्ये सज्ज असेल अजय घरात. हा फटका कडक आहे. कडक थंडीमध्ये KDK. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेचं भान ठेवायचं आहे आपण. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर तब्बल पाहतोय इथं मात्र 51-50 आकडा पार. ओ यावेळेस सुरेख फटका अप्परकटचा अंदाज आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. हा चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 55. मला वाटतं की शेवटचा हा चेंडू असेल. यानंतर एक सामना होईल. त्यानंतर मात्र 2 रेग्युलरचे सामने होतील आपले. दापोली टीमचं आगमन. सज्ज होताना बॉलर. हा मात्र ड्राईव्ह केला अजून एकदा. पाहतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र पाहतोय आपण. आणि 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. आणि याचबरोबर या 2 धावांनी टीमची धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 57 आणि 58 धावाचं टार्गेट उभं केलंय विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमनी. हेमंत दादा आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती असेल. महेश काबूकर चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचंय कारण की यानंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत.
3 सामने. चला हेमंत दादा, आपण लगेच रवाना व्हायचं आहे. 58 धावाचं टार्गेट उभं केलंय, तर आपण जाऊया टॉप बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत अजय घरत. थँक्यू सो मच सुनील पवार. तर टॉसची वेळ मित्रांनो इथे झालेली आहे. आपण आहोत हॉटेल मराठा पंजाब टॉस बॉक्समध्ये. या टॉस बॉक्सचे पुरस्कर्ते आहेत हॉटेल मराठा पंजाबचे प्रोप्रायटर योगेश दादा भोईर. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. तर मी दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना विनंती करेन आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. सामना असणार आहे 40+ कॅटेगरीमधून आणि संघ असतील ओमसाई पिसे त्याचप्रमाणे कालिका माता खारबाव. पाहुण्यांना विनंती करतोय आदरणीय मुकेश पाटील साहेब आपण यायचं आहे आणि किरण पाटील वडगरचे 40+ खेळाडू. सर्वांचं हार्दिक स्वागत. एका बाजूला कॅप्टनने लक्ष द्यायचं आहे. या स्पर्धेचे आयोजक गावदेवी 40+ वडगर आणि दुसऱ्या बाजूला आपण ही स्पर्धा बघतोय स्वर्गीय काथोड जाधव संरक्षक. खारबाव टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. त्यांनी कॉल दिलेला आहे गावदेवी 40+ वडगर आणि तेच आलेलं आहे. क्या बात आहे. टॉस खारबाव संघाने जिंकलाय. पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करेन. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर खारबाव संघाचे कॅप्टन आपण काय निर्णय घ्याल? फिल्डिंग मध्यरात्री सामना होणार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काय याच्या मागे पाठीमागे कारण आहे? काय ना नाईट गेम आहे आणि आम्ही पहिल्यांदाच खेळतो म्हणून फिल्डिंग घेतली. कशी कामगिरी आहे संपूर्ण हंगामामध्ये राहिलेली आहे? कुठल्या खेळाडूंनी चांगला प्रदर्शन केलेलं आहे तुमच्या टीमसाठी? यावर्षी आमचं काय झालं प्लेयर नवीन सगळे भरलेले आहेत, अजून चांगलं हे झालेलं नाही. अच्छा, तर जम बसण्यासाठी थोडा वेळ लागतोय. तर ह्या स्पर्धेमध्ये मात्र तुमच्याकडून अपेक्षा केली जाऊ शकते का की चांगला खेळ करतील आणि फायनलपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? हो नक्की आम्ही प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा आम्ही देतोय या मॅचसाठी. आपण जरा इकडे या. पी सी संघ तुमची कामगिरी कशा प्रकारची राहिलेली आहे? एखादी स्पर्धा वगैरे जिंकली का? हां 3 नंबरपर्यंत आम्ही मजल मारलेले आहे. 2 वेळा सेमीफायनल लागलेलो आहे. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी तुम्ही काय बोलाल? अतिशय भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय गावदेवी 40+ क्रीडा मंडळ वडगरच्या माध्यमातून. वडगर 40+ संघाने छान आयोजन आणि नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. थँक्यू सो मच. आपल्याला देखील आम्ही देतोय खूप खूप शुभेच्छा या महत्त्वाच्या मॅचसाठी. दोन्ही संघांना सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं शुभेच्छा असतील. तर टॉसमधून समाचार असा आहे की कालिका माता खारबाव संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम निवडलेला आहे क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे ओमसाई पीसी संघाला. जाऊयात पुन्हा एकदा आमदार मोरे साहेब समालोचन कक्षामध्ये आणि तिथून ऐकूयात आपण चालू सामन्याचं धावतं समालोचन. थँक्यू. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण UCN लाईव्ह, उज्ज्वल केबल नेटवर्क आणि SK एंटरटेनमेंट या 2 यूट्यूब वाहिन्यांवर आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 40+ सामने अतिशय रंगतदार अवस्थेत जाताना दिसलेले आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 40+ आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023, विक्रम स्पोर्ट्स वडूनवघर विपक्ष जय हनुमान सारंगाव अशी ही लढत. चांगली धावसंख्या उभी केली आहे वडूनवघर संघाच्या फलंदाजांनी. 57 धावांचा डोंगर त्यांनी उभारलाय आणि 58 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी जय हनुमान सारंगाव संघाला. सारंगाव संघाची सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. बजरंग विथ तुकाराम. धमाकेदार सुरुवात करावी लागणार आहे कारण 4 षटकांमध्ये 58 धावा चेज करायच्या आहेत. चांगली सुरुवात जर सलामीवीरांनी केली तर निश्चित रूपाने एक चांगला रनचेज आपल्याला पाहायला मिळू शकतं.
आणि क्रिकेट रसिकांचं देखील चांगलं मनोरंजन होऊ शकतं. खारबाव आणि पिसे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंट्री बॉक्सकडे आपण यायचं आहे. खारबाव आणि पिसे टीमचे कॅप्टन. गोलंदाज महेश पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा. थोडासा मिसटाईम स्ट्रोक होता. पुल करण्याचा प्रयत्न झाला मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही. फक्त एक धाव मिळते. फिल्डर थोडे दूर होते चेंडूपासून. बॉल थोडा काळ हवेत देखील राहिला होता. तुकाराम यांच्या बॅटमधून ही सिंगल आली आहे आणि आता स्ट्राईक असेल बजरंग यांच्याकडे. पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेमध्ये फार चांगल्या संधी फलंदाजांकडे असतात. येथे आउटफील्ड देखील फार जबरदस्त आहे. टणक आउटफील्ड आहे. फास्ट आउटफील्ड आहे. त्यामुळेच टायमिंग आणि प्लेसमेंट जर चांगला असेल तर चौकार हमखास मिळेल. चांगली फिल्डिंग डीपमध्ये एकच धाव मिळते. दोन्ही फलंदाजांनी स्वतःचं अकाउंट ओपन केले. प्रतिषटक आपण बघायला गेलो तर 14.50च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये किमान 2 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे सारंगाव टीमसाठी. तोच प्रयत्न होतो. यावेळेस गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. षटकातील हा दुसरा आखोट टप्प्याचा बॉल. विशेषतः तुकाराम यांच्या विरुद्ध थोडी आखोट टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि अखेर त्याचा फायदा देखील त्यांनी उचललाय. शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून बॉल काढला होता. खूप दूर निघून गेले होते चेंडूपासून. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र अतिशय चतुराईनं हा बॉल हाताळला होता गोलंदाज महेश यांनी. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खूप चांगली फिटनेस आपल्याला 40+ खेळाडूंची पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र हिट विकेट. फार डीप गेले होते क्रीजमध्ये. चेंडू सीमारेषेचा वेध जरूर घेतोय परंतु फलंदाजाचं काम झालेलं आहे तमाम. फलंदाजानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का तुकाराम यांच्या रूपात. 5 धावांचं योगदान दिल्यानंतर ते बाद झाले. तर एक चौकार जरूर त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला पण कुठेतरी स्वयंचितच्या रूपात ते बाद झालेत. अगदी क्रीजमध्ये फार मागे जाऊन खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि हिट विकेटच्या रूपात ते बाद झालेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन एट नंबर 3 सूर्यकांत. पहिल्या षटकामध्ये फक्त एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस आडव्या बॅटचा प्रहार केलाय. समोर मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईडिश डीप मिडॉनला दोन फिल्डर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते. धावचीची संधी आणि त्या संधीचं सोनं केलं गेलंय. आणखी एका विकेटचं पतन. धावसंख्या 2 बाद 7. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही 51 धावांची आवश्यकता. धावगती आता जी आवश्यक धावगती आपण सुरुवातीला पाहत होतो 14.50ची ती आता 17 जाऊन ठेपली आहे. 17 जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच कुठेतरी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. जय हनुमान सारंगाव संघ. 18 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचं आहे. खेळाडूंना विनंती असेल आपण अजिबात एकत्र येऊ नका. 20 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. विक्रम स्पोर्ट्स वडुनवगर संघ खूप चांगली कामगिरी करताना दिसतोय या मॅच मध्ये. फलंदाजीचा आपण विचार केला तर त्यांच्या सलामीवीरांनी चांगली पायाभरणी केली. महेश आणि हिम्मत आले होते आणि जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली.
महेश यांनी 2 षटकार देखील ठोकले होते. हिम्मत यांच्या बॅटमधून एक चौकार, एकदा त्यांना 5 धावा देखील मिळाल्या होत्या आणि त्यानंतर राजेश वन डाऊन खेळण्यासाठी आले होते. म्हणजेच टॉप ऑर्डरच्याच फलंदाजांनी फलंदाजी केली. फक्त एकच गडी बाद झाला होता. तब्बल 57 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली. नवीन षटक घेऊन गोलंदाज तयार होत आहेत. पहिला बॉल षटकातील ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. एक अवांतर धाव येथे खर्च करण्यात आली. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. श्याम आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. इथून एक्झॅक्ट 50 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस जागा बनवली आहे, विट मिळाली, त्याचा फायदा उचललाय. कव्हरच्या वरून सुरेख फटका. 2 खेळाडूंच्या मधून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. हा नेत्र दीपक चौकार. सुरेख फटका होता. थोडासा शॉर्ट बॉल होता. संथ गतीने चेंडू आला होता. वेट केला, चेंडूला येऊ दिला आणि त्यानंतर त्याच्यावर आघात केलाय फलंदाजानं. या इनिंग्स मधील दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचली 12 वर. 12 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अंडर फ्लड लाईट्स फार कमी स्पर्धा होत असतात आणि या हंगामातली आपण 40 प्लसची ही पहिली स्पर्धा बघतोय जी अंडर 40 फ्लड लाईट्स खेळवली जाते. याचं सारं क्रेडिट जातं येते म्हणजेच गावदेवी 40 प्लस क्रीडा मंडळ वडघरला संपूर्ण श्रेय द्यावं लागणार आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो माननीय श्री गुरुनाथ काथोड जाधव साहेबांना, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडघर. यावेळेस पुढे सरसावून पुल करायचा होता. इनसाइड एज लागली आहे. चांगलं यष्टीरक्षण. विकेट किपरनं चेंडू पाठीमागे जाऊ दिला नाही आणि कुठली धाव या बॉलवर मिळणार नाही याची पूर्णपणे दक्षता त्यांनी घेतली. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 12 या आकड्यावर. श्याम पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठी एज लागली आहे परंतु चांगला स्टॉप पाहायला मिळतोय शॉर्ट थर्ड मॅनला आणि जल्लोष बघा क्रिकेट रसिकांचा. अतिशय आनंदित आहेत वडूनगरचे समर्थक. फलंदाज येथे धावचीतच्या रूपात बाद होतोय. धक्का क्रमांक 3 जय हनुमान सारंगाव संघाला. बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते सारंगाव संघाची. धावसंख्या 3/13. इथून अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे आणि जास्त चेंडू शिल्लक नाहीत. आपण बघतोय की फक्त आता 15 चेंडूंचा खेळ उरलाय. ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत झाली आहे कुठेतरी निराशाजनक. मोठ्या फटक्यांमध्ये सातत्य राखणं फार गरजेचं आहे आणि खेळपट्टीवर त्यासाठी फलंदाजांना थांबून देखील राहावं लागणार आहे. गडी देखील आता झटपट बाद होताना दिसत आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला निघून गेलेले आहेत. पुढचा बॉल राऊंड द विकेट. मानाजी आलेत. आल्या पावलांचा वापर. लॉफ्टेड फटका. बॉल हवेत आहे आणि जबरदस्त प्रयत्न होता. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली गेली होती डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये परंतु अखेर झेल ड्रॉप होतोय. 40 प्लसचं क्रिकेट लक्षात घेता आउटस्टँडिंग एफर्ट. ऑलमोस्ट पोहोचले होते अगदी चेंडू खाली. भरपूर दूरवरचं अंतर कापत आले होते फिल्डर परंतु रनिंग कॅच त्यांना टिपता आली नाही आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाज मानाजी यांच्याकडे. दिलीप आणि मानाजी ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. जबरदस्त बॉल. अगदी ब्लॉक होलचा वेध घेतला गेला. कसा बसा हा बॉल डिगआउट केलाय फलंदाजानं. 1 धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वर. 16 रन्स ऑन द बोर्ड. सामना कुठेतरी एकतर्फी होतोय असं वाटतंय. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. यानंतर आणखी 3 सामने आपण बघणार आहोत ज्यामध्ये पुढचा सामना 40 प्लसचा असणार आहे खारबाव विरुद्ध पिसे आणि त्यानंतर रेग्युलर क्रिकेटचे 2 सामने आपल्याला पाहायला मिळतील. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर पर्यंत कॅरी होत नाहीये. प्रयत्न चांगला. धावसंख्या 17 आणि याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे आणि लगेच नवीन षटकाला सुरुवात करायची आहे. 41 धावांची आवश्यकता आहे. फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये.
असं म्हणतात देखील, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. येथे फलंदाजांना तसा प्रयत्न करावा लागणार आहे. प्रतिषटक 20.50ची सरासरी आता राखायची आहे. सरासरीच्या अनुसार फलंदाजी झालेली नाही. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. महेश यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 7 धावा खर्च केल्या. एक गडी बाद त्यांनी केला होता. त्यानंतर श्याम आले आणि श्याम यांनी आपल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. आता आले जितू. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाचे आणखी एक चांगले गोलंदाज. आज वडूनगर गावामध्ये जल्लोष असणारच आहे, कारण सोनूआई वडूनगर संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे रेग्युलर क्रिकेटमध्ये. खरं तर आईदेवी वडूनगर संघानं थोडं निराश केलं आज. ती देखील एक बलाढ्य टीम आहे. पण या मॅचमध्ये विक्रम स्पोर्ट्स वडूनगर टीम चांगली कामगिरी करताना दिसते. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला गोलंदाज जितू यानं. यांच्याकडे थोडा जास्त वेग आहे. पहिले 2 गोलंदाज आपण संत गतीनं गोलंदाजी करणारे पाहिले, मात्र जितू मध्यम गतीचे वेगवान गोलंदाज. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. जागा बनवली आहे, बॅकफुटला जाऊन स्मॅश केलाय बॉल. थ्रू कव्हर पॉईंट डीपमध्ये फिल्डर आहेत, परंतु यावेळेस ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. थोडीशी गफलत झाली आहे क्षेत्ररक्षणामध्ये, त्याचा फायदा मिळतोय फलंदाजाला. हा चौकार आलाय दिलीप यांच्या बॅटमधून. त्यांचा हा दुसरा चौकार आहे आणि आता उर्वरित 10 चेंडूंमध्ये 37 धावांची आवश्यकता सारंगाव संघाला. चांगला बॉल आहे, यावेळेस ब्लॉकलचा वेध घेतला गेलाय. चांगल्या चेंडूवर चांगला फटका, एक कलात्मक फटका. फ्लिक केला चेंडू मिड विकेटकडे. एकच धाव मिळते. प्रत्येक चेंडू गणिक आता आक्रमण करावं लागणार आहे. चौकार षटकारांमध्ये जास्तीत जास्त डील करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल, तेव्हाच कुठेतरी सामन्यामध्ये आपल्याला रोमहर्षकता निर्माण होताना दिसेल. सिंगल डबल जर येत राहिल्या तर मात्र आव्हानापर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य असणार आहे जय हनुमान सारंगाव संघासाठी. धावसंख्या झाली 22. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. फक्त 9 चेंडू शिल्लक. स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळायचा होता, परंतु या चेंडूची लाईन थोडी खराब आहे असं पंचांचं मत येतंय. दिशाहीन चेंडू, वाईटचा इशारा त्यांनी केलाय. धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली 23. समीकरण आता 9 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. या षटकातील 3 चेंडू जे बाकी आहेत त्यांच्यावरच प्रहार करावे लागतील, तेव्हाच शेवटच्या ओव्हरमध्ये थोडीफार चुरस पाहायला मिळेल. धावचीची संधी, परंतु अंडरआर्म फेक होती. एस्टेनच्या वरून बॉल निघून गेलाय आणि अखेर सिंगल कंप्लीट. मोठी इनसाइड एज तिथे लागताना दिसली होती बॅटची. फलंदाजांनी कुठेतरी आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी केलेली नाही आणि विशेषतः गोलंदाजी देखील थोडी कमकुवत राहिली या मॅचमध्ये जय हनुमान सारंगाव संघाची. अवांतर धावा देखील भरपूर जास्त खर्च करण्यात आल्या होत्या. शेवटचं षटक विशेषतः आपण बघितलं जगदीश यांचं, ते देखील फार खर्चिक राहिलं. मानाजी आणि फुलाजी यांनी एक्स्ट्रा रन्स जास्त खर्च केल्या. आडव्या बॅटचा प्रहार केला, चेंडू वळवलाय डीप स्क्वेअर लेगकडे. तिकडे फिल्डर उपस्थित. फक्त एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि धावचीची संधी होती, परंतु फेक फार संत आली आणि 2 धावा अखेर तिथे कंप्लीट होत आहेत. पण माहिती आहे क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजांना की एकेरी दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाहीत जय हनुमान सारंगाव संघाचे खेळाडू. धावसंख्या झाली 26. 7 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. खोलवा टप्प्याचा चेंडू, बॉल ट्रॅव्हल होतोय आउटफील्डमध्ये. फंबलिंग झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेलाय आणि पुन्हा 2 धावा मिळत आहेत. असं वाटतं की आता फिल्डर देखील थोडे रिलॅक्स झालेले आहेत, पण ह्या चुका देखील महागात पडू शकतात. 6 बॉल्समध्ये आता 30 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांची समाप्ती झाली. 28 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. 6 चेंडू आणि 30 धावा. स्पीडअप करायचं आहे. खेळाडूंना विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका.
यानंतर आपण ज्या रेग्युलरच्या मॅचेस बघणार आहोत त्यामध्ये भिनार विरुद्ध काल्हेर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सोनूआई वडूनवगर विपक्ष वीर तानाजी दापोडे ही देखील एक बिग फाईट असेल. पहिल्याच बॉलवर येते शेवटच्या ओव्हरमध्ये विकेटचं पतन होत आहे. बॅटची कट लागली होती आणि विकेट किपरनं टिपला एक चांगला झेल. आता 5 चेंडूंमध्ये 5 सलग षटकार ठोकावे लागतील नवीन फलंदाजाला सामना जर जिंकायचा असेल तर. नवीन फलंदाज फुलाजी येत आहेत. दिलीप यांनी जरूर चांगले काही फटके खेळलेले आहेत. 2 चौकार ठोकलेत पण ज्या प्रकारचं टार्गेट आहे कुठेतरी सांघिक कामगिरी फलंदाजीमध्ये होणं गरजेचं होतं. इतर फलंदाजांनी सपशेल नांगी टाकले असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि धावचीच्या रूपात देखील काही फलंदाज बाद झालेत. यॉर्करचा प्रयत्न यावेळेस खेळण्याचा प्रयत्न झाला नाही फलंदाजाकडून. डावी एष्टी सोडून जाणारा बॉल होता त्यामुळेच पंचांनी वाईट घोषित केलाय. समीकरण 5 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची आवश्यकता. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण खेळ सुरू ठेवा. 5 चेंडू आणि 29 धावा. आजचा खेळ जर आपण बघितला तर त्यामध्ये काल्हेर संघाचा विजय अतिशय अविस्मरणीय मी म्हणेन, कारण फक्त 33 धावा त्यांनी बनवल्या होत्या. पंच आपला निर्णय बदलतायत. डॉट बॉल असणार आहे. म्हणजेच आता 4 बॉल्समध्ये 30 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. जो संघर्ष क्रिकेट रसिकांना पाहायचा होता तो संघर्ष पाहायला मिळत नाहीये. स्विंग अँड मिस पूर्णपणे वर्चस्व या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी सुरुवातीपासूनच विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर संघाचं त्यांच्या फलंदाजांनी देदीप्यमान कामगिरी केली. अतिशय क्लासिक फटके पाहायला मिळाले होते त्यांच्या फलंदाजांकडून. टॉप ऑर्डरच्या तिन्ही फलंदाजांनी उत्कृष्ट बॅटिंग केली आणि त्यानंतर गोलंदाज देखील आपली कामगिरी चोखपणे पार पाडत असताना एक सिंगल येथे पूर्ण करत असताना फलंदाज फुलाजी. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. यावेळेस संधी मिळाली मोठा फटका खेळण्याची, परंतु गॅप मिळत नाहीये. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. समोरच्या बाजूने खेळले, फक्त एक धाव मिळते. आणि आता जे काही चेंडू उरलेले आहेत ती एक मॅच प्रॅक्टिसच असणार आहे. बॅटिंग करणारा संघ देखील मॅच प्रॅक्टिस करतोय पुढील स्पर्धेसाठी आणि पुढच्या मॅचसाठी ही आता मॅच प्रॅक्टिस असणार आहे विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर टीमच्या गोलंदाजांसाठी. मोठा फटका खेळायचा होता. खूप ताकदवान खेळाडू आहेत आणि शक्तीचा वापर करताना दिसले, परंतु चेंडू बॅटवर आला नाही. आणि याचबरोबर हा सामना येथे समाप्त होत असताना मॅच जिंकली आहे विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर संघानं. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू सलामीवीर विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर संघाचे, ज्यांनी 2 षटकारांच्या मदतीनं 18 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं, महेश. एक गडी देखील बाद केला होता त्यांनी. 7 धावा देत चांगली गोलंदाजी देखील केली. अष्टपैलू कामगिरी महेश यांची आपल्याला पाहायला मिळाली विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर टीमसाठी. तर लगेच मी विनंती करेन महेश यांना आपण व्यासपीठावर यायचं आहे. बघा उद्या सकाळी ठीक 9:15 वाजता वडूनवगर संघानं येथे रिपोर्ट करायचा आहे. आणि आता पुढचा सामना देखील जो सुरू होणार आहे त्यातील विजेता संघ त्यांनी देखील सकाळी 9:15 वाजता येथे रिपोर्ट करायचा आहे, कारण आपला पहिला सामना उद्या असणार आहे. तर खारबाव आणि पिसे दोन्ही संघ याची नोंद घ्या. जो संघ जिंकेल त्यांनी ठीक सकाळी 9:15 वाजता उद्या येथे रिपोर्ट करायचा आहे.
मी मनोज साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे, ते देत आहेत. वेल प्लेड महेश, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा.